So it's a fact that organization struggles to find the right talent and our youth struggles to find the job. So this is exactly what we are going to talk here, and the only key to break this paradox is by skill development. राहुल, मला फक्त सांगशील की सेलेस्टियल मध्ये येण्याआधी तुझी जर्नी काय होती, एज्युकेशनल जर्नी, आणि तुला बीई ग्रॅज्युएट झाल्यावर तुला काही असे स्किल गॅप्स जाणवले का, की जॉब मध्ये सॉरी मार्केटमध्ये जॉब्स तर आहेत पण तेवढे स्किल्स मॅच होत नाहीयेत किंवा स्किल्स गॅप आहेत, त्यामुळे तुला जॉब साठी त्रास होतोय एखादी ऑपॉर्च्युनिटी मिळाली? ओके, सो मी तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देईल मॅम की एज्युकेशन, माझं बेसिक एज्युकेशन इथेच झालं पुण्यात. मी माझं प्रायमरी एज्युकेशन विद्यानिकेतन स्कूलमधून केलं. त्यानंतर 11th-12th माझं BIIT कॉलेजमधून. इंजिनिअरिंगचं ग्रॅज्युएशनचं शिक्षण मी अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून पूर्ण केलं. तर इंजिनिअरिंगची जर्नी चालू असताना ॲट द एंड ऑफ द लास्ट इयर मला कळालं की वी हॅव टू डेव्हलप म्हणजे काहीतरी स्किल्स रिक्वायर कराव्या लागतील जेणेकरून जॉब ओरिएंटेड असतील, जेणेकरून आपल्याला जॉब मिळेल किंवा तो इंटरव्ह्यू क्रॅक होईल. त्यावेळी कळालं की सेलेस्टियल नावाचे इन्स्टिट्यूट आहे पुण्यात, जे ऑटोमेशन, PLC, स्काडा ह्या गोष्टी शिकवते, जेणेकरून आपण जॉब एखादा क्रॅक करू शकतो किंवा तो इंटरव्ह्यू पास करू शकतो. तर ही सगळी जर्नी होती माझी, जेणेकरून मला सेलेस्टियलची मदत झाली. आणि म्हणजे स्किल गॅप तुला हा जाणवत होता? हो, स्किल म्हणजे तुला काही असे एक्सपिरियन्स आले का? तुझं ग्रॅज्युएशन झालं, हो, त्यानंतर तू लिंक्डइनवर किंवा व्हेरियस जॉब पोर्टल्स आहेत त्यामध्ये तू जॉब अप्लाय केला, तुझे काही इंटरव्ह्यू झाले होते का या? हो, जसं की मॅम ग्रॅज्युएशन झालं त्यानंतर मी लिंक्डइनवर जेव्हा जॉब अप्लाय करायचो तेव्हा खूप कमी स्किल्स असल्यामुळे खूप जॉब आधीच एलिमिनेट होऊन जायची माझ्याकडून, जेणेकरून खूप कमी गोष्टींना अप्लाय करू शकलो मी एक महिना 1.5 महिन्याच्या पिरियडमध्ये. आणि त्याच्या आधी मी एक इंटरव्ह्यू दिला होता जो की मार्केटिंग MBA रिलेटेड होता. बट तो जॉब जॉईन केल्यावर मला एका वीकमध्ये रिअलाईज झालं की जे आपण शिकलो म्हणजे ज्यात आपण एज्युकेशन पूर्ण केले, जो आता आपण जॉब कंटिन्यू करतो त्यात काही ताळमेळ नाही आहे. सो तो मला कळाला, त्यामुळे मी तो एक आठवड्यातच तो जॉब बंद करून सेलेस्टियल जॉईन करायचा निर्णय घेतला. ओके, सो आता एक असा पॅराडॉक्स आहे की ऑर्गनायझेशन्स दे आर स्ट्रगलिंग टू गेट गुड टॅलेंट और राईट टॅलेंट, आणि यूथ जे आहे दे आर स्ट्रगलिंग टू गेट अपॉर्च्युनिटी और जॉब्स. सो यामध्ये तुझं काय म्हणणं आहे, आणि यामध्ये स्किल डेव्हलपमेंटचा किंवा स्किल्स नसण्याचा त्यामध्ये काय रोल येतो? तर मी माझ्या जर्नीला सांगतो मॅम पर्सनल की लास्ट 4 to 5 मंथ्समध्ये जे मी एक्सपिरियन्स केलं, स्किल जॉब मार्केटमध्ये जॉब्स आहेत नाही असं नाही आहे. रिसेशन म्हणजे आहे, इंटरनेटवरती थोडं रिसेशन आहे, हे आहे, बट जॉब्स आहेत. इफ यू आर स्किलफुल इनफ यू आर एबल टू क्रॅक दॅट जॉब. म्हणजे जर स्पेसिफिक स्किल्स असतील आणि तुमचं ठरलं असेल की या फील्डमध्ये तुम्हाला तो स्पेसिफिक जॉब रोल किंवा त्या रिलेटेड काहीतरी हवे, तर तुम्ही तो कोर्स किंवा तो स्पेसिफिक रोलसाठी अभ्यास करून तो जॉब मिळवू शकता, असं मला तरी ह्या 4 to 5 मंथच्या जर्नीमध्ये रिअलाइज झालं. ओके, ग्रेट. म्हणजे आधी तुझी जर्नी होती की यू हॅड डन ग्रॅज्युएशन, करेक्ट, आणि मग नंतर तुला हे जाणवलं की अरे मला जर ऑटोमेशन मध्ये किंवा मॅन्युफॅक्चरिंग मध्ये, कोर इंडस्ट्रीमध्ये जर मला प्रोसेस किंवा मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जायचं आहे तर मला इट रिक्वायर्स स्पेसिफिक सेट ऑफ स्किल सेट्स. म्हणजे that's a very good answer, that if you need a job there are multiple jobs but you have to build the skill sets also according to Yes. तुम्हाला तुला एक प्रश्न विचारायचा आहे की तुझा बिफोर आणि आफ्टर मोमेंट काय होता, म्हणजे PLC प्रोग्रामिंग आणि स्काडा प्रोग्रामिंग शिकल्यानंतरचा, म्हणजे आधीचा तुझा मोमेंट काय होता, नंतरचा काय मोमेंट होता, आणि तुझं फर्स्ट रिॲक्शन काय होती की ज्या स्किल्स तुझ्याकडे नव्हता, आणि मग नंतर तू शिकल्यावर तुला काय कॉन्फिडन्स आहे? बिफोर मुवमेंट मॅम मी हा सांगेल की जेव्हा मी जॉबला अप्लाय केलं होतं तेव्हा कंपनीजकडून रिक्वायर्ड स्पेसिफिक स्किल्स असल्यामुळे कंपनीकडनं रिप्लाय पण नव्हता येत आणि तेवढं इंटरॅक्शन पण नव्हतं कंपनीमध्ये आणि माझ्यामध्ये. मला पण स्पेसिफिकली कळत नव्हती कुठल्या डिरेक्शनमध्ये अप्लाय करायचं किंवा काय स्पेसिफिकली करायचं जॉब मिळवण्यासाठी. आणि आफ्टर मुवमेंट अशी होती की जेव्हा स्किल रिक्वायर झालं तो 2 महिन्याचा कोर्स कम्प्लीट करून गोष्टी कळाल्या, आणि त्या गोष्टी जेव्हा रिझ्यूममध्ये ॲड केल्या, त्या जेव्हा अप्लाय करायला लागलो सेलेस्टियलकडून पण जी मदत मिळाली, तर तेव्हा कळालं की जर तुमच्याकडे स्पेसिफिक स्किल्स नसतील तर जस्ट तुम्ही एक रॅन्डम भटकत राहणार एका म्हणजे लिंक्डइनवर झालं किंवा जॉब पोर्टल्सवर थोडक्यात, जेणेकरून असं फिक्स काय डिरेक्शन नसलं आणि जस्ट एक प्रोसेस रिपीट होईल की अप्लाय
आणि रिप्लाय म्हणजे आपण फक्त अप्लाय करतो, रिप्लाय काय येत नाही. तर त्या लूपमध्ये अडकण्याच्या आधी तुम्ही स्पेसिफिक स्किल्स गेन करून अप्लाय करा शकता. दॅट्स अ व्हेरी स्पेसिफिक आन्सर. की मलाही तुला विचारायचं की तुझं फिलिंग काय होतं, मोमेंट काय होतं की जेव्हा तू पहिल्यांदा, किंवा कारण आमच्या इथे तू सेलेस्टियलमध्ये शिकताना तुम्हाला मी प्रॉब्लेम स्टेटमेंट्स देतो आणि किती दिवस लागू दे, 4 दिवस लागू दे, 5 दिवस लागू दे, आणि इंडस्ट्री स्टँडर्ड प्रॉब्लेम स्टेटमेंट असतं आणि तो तुम्ही सॉल्व्ह केल्यावर तुम्हाला तुझं फिलिंग काय होतं की अरे मला आधी हे नव्हतं येत पण आता हे मी शिकलो आणि हे मी सॉल्व्ह केलं, तुझं काय फिलिंग? हो नक्कीच मॅम, की प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी इथे आल्याविषयी वाढते, खूप गरजेची आहे, जेणेकरून तुम्हाला जॉबसाठी खूप मदत होते. नाहीतर फक्त लाईक अभ्यास करून थिअरी वाचून गोष्टी नाही इम्प्लिमेंट करता येत. त्यासाठी तुम्हाला ऑन हँड प्रॅक्टिस करायला डिव्हायसेस किंवा किट्स किंवा जी पूर्ण सिस्टम लागते ते इथे अवेलेबल होती. त्या अवेलेबल झाल्यामुळे मला त्या गोष्टी करता आल्या, समजून घेता आल्या आणि ती एक गोष्ट लाईक प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी वाढली, जेणेकरून मला वाटतं मी आज हे प्लेसमेंटसाठी रेडी आहे. सो लास्ट एक क्लोजिंग स्टेटमेंट. तू तुझ्या आता 2025 पास आउट किंवा 2026 पास आउट जे यंग टॅलेंट आहेत किंवा यंग पीपल आहेत की त्यांना डिरेक्शनलेस आहेत किंवा त्यांना काही गायडन्सची गरज आहे, तर त्यांना तू काय एक इनपुट देशील किंवा काय गाईड करशील की तुम्ही, इट्स नॉट अबाउट ओनली सेलेस्टियल, तुझ्या तू एक पाथ चूज केला आणि तू हॅव कम्प्लिटेड दॅट यू स्टार्टेड अ जर्नी, यू ब्रिज द स्किल गॅप अँड नाव यू हॅव प्लेस्ड. सो त्या एक्सपिरियन्समधून तुला त्यांना काही गाईड करायचं असेल तर तू? तर गायडन्स हा माझ्याकडून म्हणजे एवढंच असेल की ज्याला जे आवडते त्यांनी ते आधी ठरवावं, कारण काय आवडते हे ठरणं पण खूप इम्पॉर्टंट आहे, नाहीतर त्यातच खूप वेळ वाया जातो. काय आवडते हे ठरवावं आणि जरी म्हणजे एक ट्रायल अँड एररवर खूप गोष्टी ट्राय करून बघाव्या, 2 ते 3 गोष्टी, जेणेकरून ज्याला त्याचा इंटरेस्ट कळतो आणि जे त्यातलं त्यात खूप चांगलं जमते ते अजून कसं चांगलं करता येईल ह्याच्यावर लक्ष द्यावं. ठीक आहे, टाईम लागेल, तो टाईम गॅप लागेल थोडासा, 5 months 3 months, ज्याला ॲज पर जे पर्सन कॅपॅसिटी, पण कळून जाईल की कसं काय करते. एकदा स्किल रिक्वायर झालं की पुढे गोष्टी कळत जातात आणि होऊन जाते गोष्टी. तर हाच एक गायडन्स मिळेल. व्हेरी नाईस. सो राहुल झेंडे, तो आता प्लेस झालाय एका हैदराबादच्या कंपनीमध्ये ॲज अ ज्युनियर रोबोटिक्स इंजिनियर आणि वी विश व्हेरी लक टू यू राहुल, अँड दिस इज अ अर्ली फेज ऑफ युअर journey towards your what you can say life after education, and it is going to be a roller coaster. You are going to enjoy it a lot. So best of luck and have a great career. Thank you. Thank you so much.